धुळे येथे पाण्याचे मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। घरात शिरले पाणी। आज सकाळी 11:30 ते 12च्या सुमारास नवरंग पाणी टॉकीजजवळील जयहिंद मॉलचे काम सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली। संबंधित कंत्राटदाराच्या पोकलेन मशीनच्या धक्क्यामुळे या भागातील पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली। त्या लाखो लिटर पाणी वाया गेले। तसेच पाण्याचा दाब प्रेशर अत्यंत जास्त असल्याने हे पाणी थेट समोरील राहणारे 4 ते 5 घरामध्ये पाणी घुसले, तसेच अग्रवाल यांच्या घराच्या तळमजल्यात घुसले। यामुळे त्यांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप हे तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी सांगितले की स्थानिक नागरिकांचा फोन येताच मी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून पाणी पुरवठा बंद करण्यास सांगितला। वेळेवर पाणी बंद केल्यामुळे पुढील होणारा मोठा अनर्थ आणि नुकसान टळले आहे। तसेच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कंत्राटदाराला अग्रवाल यांच्या घरात साचलेले पाणी तात्काळ बाहेर काढण्याची आणि आवश्यक ती कारवाई करण्याची कडक सूचना दिली आहे। पाईपलाईन दुरुस्तीचे कामही तातडीने हाती घेण्यात आले आहे। नवरंग कॉलनी मधील रहिवासी मी अनिल अग्रवाल। हे आमचं जे घर आहे हे बिलकुल दोघं ज्या टाक्या आहे, नवरंग नवी आणि नवरंग जुनी, बिलकुल यांच्या म्हणजे त्या रोडात जाणारा जो रोड आहे कुणाल बाबांकडे, त्या रोडला ॲडजेसन आहे आणि आमचा जो नाल्याकडचा भाग आहे हा उताराचा भाग आहे। आणि या ज्या तापीच्या येणाऱ्या वाहिन्या आहे, या पाण्याच्या ज्या टाक्या भरतात दोघं बी, जुनी तर बंद झालेली आहे, नवीन टाकी, तर त्या टाकीची जी वाहिनी म्हणजे भरणारी आहे मला वाटतं, तर तिला आता हे जे काम चालू आहे जैन कॉम्प्लेक्सचं, तिथे शेड उभारणीचं काम चालू आहे त्या गेटला लागून, तर त्या शेड उभारणाऱ्याने कुठल्याही कर्मचाऱ्या नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या न विचारता त्याने ते काय काम चालू केलेलं आहे, तर त्याचे JCB म्हणा का काय म्हणा, त्याच्याने त्याने ते जी पाण्याची लाईन आहे नवीन टाकीकडे जाणारी ती त्याला तिथं टच केलेलं आहे आणि ती पुन्हा पाईपलाईन फुटून चालू असताना म्हणजे पाण्याचा प्रवाह चालू असताना तिला धक्का लागलेला आहे JCBचा, तर त्याच्याने तो पूर्ण जे पाण्याचं आहे लोंढा, तर पूर्ण म्हणजे वॉल कंपाऊंड जी 6 फुटाची नगरपालिकेची ते जैन मॉलच्या कॉम्प्लेक्सला, तिला पण पार करून वर पूर्ण इकडे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। सगळीकडे घरात पाण्याचा दाब झालेला आहे। पाणी व्हायला म्हणजे नाल्याकडे जायला आमच्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे। एक ड्रेनेजची लाईन आहे कॉमन नवरंगची मधून, तिथे आमचं जे जोडलेलं आहे ते अंडरग्राऊंड, त्याच्यातूनही पाणी जात नाही आणि इतर दुसरा कुठलाही मार्ग नाही। त्याच्यावर पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे, खालच्या घरामध्ये पूर्ण पाण्याची दाब साचलेली आहे। आता जायला काही मार्ग नाही, तर परत बुवा असं काही होऊ नये यासाठी नगरपालिकेने काहीतरी व्यवस्था करावी आणि काम करताना हे जे नवीन काम सुरू आहे इथे नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी म्हणा का बांधकाम विभागाचे म्हणा, यांना इथे काहीतरी नेमणूक करायला पाहिजे काम चालू असताना, का बा कुठं काय आहे पाईपलाईन गेलेल्या, मग तेव्हाच हे काम जे आहे ते व्यवस्थित होऊ शकते। आज सकाळी 11:30 वाजता नवरंग टाकेजवळील जयहिंद मॉलचं काम सुरू असताना संबंधित कंत्राटदाराच्या पोकलेन मशीनमुळे मेन पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याला प्रेशर असल्याने समोरच्या विविध अग्रवाल यांच्या घरावर पाण्याचा प्रेशर गेल्याने त्यांच्या तळमजल्यात पाणी घुसलेलं आहे आणि बरंचसं नुकसान झालेलं आहे। तरी मी संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराला त्वरित पाणी काढण्याची कारवाई करण्याचे सांगितलेलं आहे। तर जसं मला माहीत पडलं, स्थानिकांचा मला फोन आला, लगेचच मी संबंधित विभागाला सांगून पाणी बंद केलेलं होतं, त्याच्यामुळे पुढची जी हानी होती ती टळलेली आहे। धन्यवाद।